परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, त्याला पंक्तीला जेवायला. परमार्थ मूर्खाचा नाही, नालायकाचा नाही, बावळटाचा नाही, ज्याला माऊली कळाल. काही काही आम्ही सांगत असतो माऊली सारखा ऐश्वर्य संपन्न कोणी नाही. त्यातलं एक जण म्हटला, पीठ मागून खाल्लं माऊली. त्याची बुद्धी फक्त पिठापुरतीच आहे. काही फक्त कोकणालाच गावात येते, सरपंच कुठे. काही काही जण फक्त कुपनापुरते, सरपंच कुपन कधी, ते कुपण्याचे. त्याला काही डेव्हलपिंगचा विषय नाही, काहीच नाही, काहीच नाही. तसे काही काही बाया जागरणाला गेल्या ना, फक्त पट्टे आणायला जातात किंवा बुंदी आणायला जातात. तुम्ही इथं किती आहात? तुमचे लेकरं इथल्यापेक्षा इथं किती आहात? ज्याच्याकडे इथं ताकद आहे ना, तो सम्राट आहे. ज्याची इथं ताकद आहेत ना, ते सम्राटाच्या पुढे राहतात. तुमचे पोरं कुठे आहेत? इथे आहेत का इथे? रॅप थिंकिंग, रॅप कल्चर रॅपला आहे. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन तुम्हाला आनंद देईल, तुम्हाला परमानंद देईल, तुम्हाला स्वानंद देईल. घरामध्ये ऑरियर, घरामध्ये किंग, घरामध्ये राजा. तुम्ही कोणाच्या दारात उभे आहात याच्यावर तुमचं जीवनाचं सर्क्युलेशन. काही काही डॉक्टरांना भेटण्याकरता 7-7 दिवस लागतात, 8-8 दिवस वेट आहे, वेटिंग आहे, नंतर वेळ नाही. आपण तर पुढेही भेटतो कोणाला. किती किमतीचे आहोत आपण, आणि ही किंमत आपली वाढण्याकरता आपल्या जीवनामध्ये नेमकं टाकतो. तुम्ही बनवताय काय? हे देताय तुम्ही पोरांना? देत असाल तर मुलं पुढं विचार सडके व्हायला काहीच वेळ लागणार नाही. कारण की आहारशास्त्र सांगतंय, आहारशास्त्र सांगतंय जे खावं ते निर्माण करावं. रात्री जर लाईट गेली आणि आपण जर चिमणी लावली ना, आता यांना माहित नाही चिमणी, आपल्याला माहित आहे चिमणी, त्याच्यात रॉकेल टाकून लावलं तसं. चिमणीना त्या घरातला अंधार खाल्ला, अंधाराचा रंग काळा आहे, आणि काजळी सोडली देखील. जे खावं ते निर्माण करा, शास्त्र सांगते. आणि मग आता तुमची माफी मागून बोलल, मला काय दलित गात्र बोलवण्याकरता बोलवलेलं नाही आहे. पण एक सांगतो आई, बकरी माहित आहे? बकरी, बकरी, बोकड माहित आहे? बोकड, बोकडाच्या मानावर सुरी का कापल्या जातो बोकड? एक सांगतो तुम्हाला, एक शब्द माफी मागून बोलतो, त्या बोकडा इतकी माजुरी जात भारतात कुठंच नाही. ते मोठं झालं का विकलं का ते कापल्या जातं, आणि त्याचं मांस जर तुम्ही तुमच्या लेकराला खाऊ घालत असेल तर लेकराला कळेल का आपला बाप कोणता आहे ना आपली आई कोणती? त्याच्यावर फार महत्वाचा विषय. आणि तुम्ही जर म्हणत असता ना, हो त्याच्यासारखा आहार नाही मला, काही म्हणजे त्याच्यासारखा आहार नाही, पण मग त्याच्यासारखा आहार नाही तर मग आपण प्रयोग करू. मी सांगतो 7 दिवस तुमच्या गावातून, पण आता नाही, रामनवमी हनुमान जयंती झाल्यानंतर प्रयोग करू आपण. तुम्ही बोकड्याचं मांस आणा, कोंबडीचं मांस आणा, ते एका वाफ्यात लावा, त्याला पुरून टाका. मी गहू आणतो, बाजरी आणतो, मी एका वाफ्यात लावतो, त्याला पाणी देतो, तुम्ही पण पाणी द्या, मी खत टाकतो, तुम्ही पण खत टाका. आता उगल काय सडल. मग आपल्या लेकराला उगणारा खाऊ घालायचं का सडकं? तुम्ही विचार करा. सडकं खाऊ घातलं तर त्याचा ट्रॅक किंवा ती रेल्वे, ती रेल्वे आहे ना पटरीवरून कधी ती घसरण्याची दाट शक्यता. अशी घसरलेली नाहीये. अरे बिल्डिंग बांधूस तर क्लिअर होता, मग आता काय कळत नाही. सोडून या वैरी ठेवी. बाप कसा असावा, बाप कसा असावा याच्यावर आहे. म्हणजे शेतीला खत टाकणारा बागायतदार कसा असावा. बागायतदार म्हणजे तुम्ही आहात, आणि बागायतदारिणी म्हणजे तुम्ही आहात.
खत आणणारे तुम्ही आहात आणि चालवणाऱ्या तुम्ही आहात. आणि पीक उभा राहा ना, उभं राहा प्रांजल, तू सोनू उभा राहा की. पहिली ते 10वी पर्यंत राहू. ए भोरे 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 राहे उभा कसला कसला कोण दिसतंय. एकदा आखाड्यात जाऊन असा दंड ठोपटला की पुढच्या जे चांगल्या चांगल्याचे जिरून टाकणार खोंड आहे. मस्त आहे बघा, हे तुमची पीक आहे. सिडाव, हे तुमचे पीक आहेत. यांचा ग्रोथ कसा वाढायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. याला डीएपी द्यायचंय का 10-26-26 द्यायचे का बोरॅकॉल द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. हे पिकाचा ग्रोथ आईनं बापाने ठरवावा. मग त्या कधी कधी काही काही जमिनीमध्ये चप्पल सुद्धा घालून जातो. टरबुजाची नवीन वाढी उगायला लागली, चप्पल नको. शेंड्यावर जर चप्पल लागली तर जरा ती शेंड आळी वगैरे होती, जरा डॅमेज होऊन जाते. काकडी सुद्धा चप्पल घालून जाऊ नये, त्यामुळे कडू होते म्हणजे काकडी. तसं घरामध्ये आचारसंहिता आहे का? ज्याच्या घरामध्ये पाळलं जातं ना, नाही तर बापच पोरात एकदा पिस्टल आण रे. इडलात तुम्ही नावा आण रे, संपलात तुम्ही. काय घर कसं आहे, घरामध्ये निघणारे शब्द कसं, फ्रिक्वेन्स. कारण की शब्दावर तुमचं घर टिकून. तुमच्या घरामध्ये जर योग्य शब्द निघत असतील तर तुमच्या घरातल्या फ्रिक्वेन्स लहरी योग्य आहे. मंदिरामध्ये प्रसन्न का वाटतं? तिथं पाप घडलेलं नाही, तिथं शुद्ध शब्द असल्यामुळं तिथं त्या लहरी आहे. इथं मोबाईल आहे, रेंज आहे का नाही दिसते का बाबा? तरी आपण म्हणतो आहे. आता किती सुंदर बनवलं, कोणी बनवलंय? फुलं दिसत आहेत का? सुगंध. मग सुगंध नाही का? मग सुगंधाला बघायचं का अनुभवायचं? बऱ्याचशा जणांकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये BSNL, डोकोमो, एअरसेल, चीप वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड आहेत. त्या कार्डला या मंडप मध्ये रेंज आहे का नाही, दिसते का नाही हो? तरी आम्ही आहे म्हणतो, बरोबर आहे का नाही? दिसत नाही तरी आहे. रेडिओ लागेल का नाही इथं? रेडिओच्या फ्रिक्वेन्स आहेत का नाही? आहेत. खरखर करायला लागला का एरियल वर करायचं. आणि म्हणून इथं फ्रिक्वेन्स त्या आहेत. टीव्ही लागू शकतो, टीव्हीच्या फ्रिक्वेन्स आहे, मोबाईलच्या फ्रिक्वेन्स आहे. तसं आमच्या घरामध्ये नेमकं कसली रेंज आहे, आमच्या घरातनं निघणारा शब्द कसा आहे, त्या शब्दावरती आमचं घर टिकून आहे. शब्दावरती घर टिकून आहे. म्हणजे मग कोण सुखी आहे? एक जण म्हणला माझी पोरगी न्यूयॉर्कला दिली. अरे बाप, जावई कुठे आहे? ते म्हणले मॉरिशस मध्ये. पोरगी न्यूयॉर्क मध्ये. काय करत आहे म्हणले? तिथं दोघांच्या कंपन्या आहेत. उलाढाल किती? ते म्हणले कोटीच आहे. म्हणलं दोघांचं एकट्याच आहे. ते म्हणले पोरीचं 6.5 कोटीचं महिन्यावर उलाढाल आहे. अरे बापरे म्हणलं. आणि जावयाचं 12.5 कोटी. म्हणले दोघं एवढे म्हणले तिकडेच राहतात. म्हणले मग भेटतात कसे? ते म्हणले भेटायचं कसं? संध्याकाळी असं ऑफिस वगैरे सुटलं का मग फोन करणार. ॲपल मोबाईल आहे असे मोठमोठं आहे. आणि मग फोन करणार व्हिडिओ कॉल. हा म्हणतो हाऊ आर यू? ते म्हणते आय एम फाईन. येस. तिकडून म्हणते आय मिस यू. ते म्हणतो येस लव्ह यू. कुठे आहेत लेखन जावई? बोला ना, जवळ आहे का लांब आहे? मी म्हणलं आमच्या तिकडं तुडीवाला सुखी आहे. कळलं का? आमच्या तिकडं ऊस तोडणारा सुखी आहे. म्हणलं कसं? कारखान्यावर टायर खाली करतो, पुन्हा थळात जातो, ऊस तोडतो, त्याची मंडळी वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी करते, बाजरीच्या भाकरी करते, आणि मग असं बांधते गमिल्यात आणि मग थळावर जाते तिथं
आणि मग असं मोळ्या बांधते, वाडे बांधते, टायर भरू लागते, टायरवर बसते आणि मग यानं असा खांद्यावरती चाबूक टाकलेला, एका हातामध्ये बैलगाडीचा कासरा पकडलेला, असं करतो. मग तिनं त्या तुडी वाळण्यानं तिकडं कांद्याचा प्लॉट बघितला, तिथनं त्या बागायतदाराला म्हणले, ओ काका 2 कांदे देतास का? घे की. उतरली, उडी मारून 2 कांदे उपटले आणि मग म्हणली, खाणार का? ओ धनी खाणार का? म्हणलं दे की. कोण कासरा आहे, कुठं ट्रॉफिक आहे, कसं चुरते मी. काय म्हणली ती? भाकरी चुरून देते, तुमच्या आवडीची केली. म्हणलं काय? काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा आहेत. म्हणलं दे की, मग भूक लागली. अच्छा, वाटीत चुरून देते, पळी नाही भाजी काढायला, वाड्याचा तुकडा मोडते, पातील्यात घालून, त्या बघुल्यात घालून, त्या आपल्या डब्यात घालून असं हलवते ना, असं ओतून देते. म्हणले तुम्हाला डिश पकडता येईल का? वाटी पकडता येईल? नाही, तुझ्या हातात राहून दे. पुढं ट्रकवाले येते, काय कळत नाही. मग अशी वाटी 5 स्टार मध्ये सुद्धा धरायला आहे का कोणी? मग असा गडी असं हाताने खातो, वाटी अशीच आहे. तू खा की. तुमचं भरलं ना, माझं भरलं. हे प्रेम आहे, हा आनंद आहे, हा स्वानंद आहे. आणि त्यांच्याच घरामध्ये फार मोठं लेकरं जन्माला आले बघा, फार मोठं. इथं बीजाची शुद्धता आहे, बायोलॉजी जाणणारे इथं लक्षपूर्वक आहे, अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे. परमार्थामध्ये मग तुका म्हणे कसं जसा तस आई. घरातली स्त्री सुद्धा फार सुचिरभूत लागते. मालक तर लागतो, स्त्री पण लागते. मी माफी मागून बोलतो तुमच्या. घरातल्या स्त्रीचे कपडे कसे असतात? झाकलेले असावे, पूर्ण का उघडे असावे? सौंदर्य झाकाय करताय का उघडं करण्याकरता? सौंदर्य झापण्या करताय. मग तुमच्या घरातल्या ओ आत्याबाई, ओ इंदू अक्का, ओ सुमन मावशी कुठे आहेत? संगीता काकू कुठे आहेत? गंगू आत्या कुठे आहे? अगं बसल्या. मंगल वहिनी कुठे आहे? हे मी सहज सगळ्याला सांगतो, एकीचं नाव घेऊन नाही सांगत, सगळ्याला सांगतो. आपल्या सुनाचं किंवा नाच सुनाचं ब्लाऊजचं या कुठपर्यंत असाव्यात? का शिवलेस असावं? कुठपर्यंत असावं? पाठीमागचा गळा कुठपर्यंत? बोला की. माझ्या राजांनी माझ्या बहुजन समाजातल्या स्त्रियांनी शहापूर लुटवणारे हात या तलवारीनं कलम केले. माझ्या बहुजन समाजातली स्त्री, बहुजन समाज कळाला? मांग, महार, चमार, कुंभार, तेली, धनगर, मजारी, माळी, साडी, कोळी, लवार, सुतार, मराठा, हे 18 पगड जातीतला समाज, बहुजन समाज. स्त्री उघडी पडू नये. आणि घरातल्या मोठमोठ्या घरातल्या 3 गोष्टी झाकलेल्या असाव्यात दादा अण्णा. 3 गोष्टी कोण काय? एक तर घरातलं धन झाकलेलं असावं, दुसरं घरातलं ज्ञान झाकलेलं असावं, आणि तिसरं घरातली स्त्री झाकलेली असावी. ह्या 3 गोष्टी ज्या घरात झाकलेल्या आहेत, हे ओणी गोपाळ आहे ते समजायचं. त्याला पंचमहाभूताची शेती करता आली. म्हणवा खेती करो हरिनाम, हरिनामाची शेती आनंद देईल. उत्पन्न काय देईल तुम्हाला? तुमच्या घरामध्ये वैराग्याचं उत्पन्न देईल. काय देईल? हरिनामाची शेती विवेकाचं उत्पन्न देईल. हरिनामाची शेती आनंदाचं उत्पन्न देईल. आणि म्हणून घरातली खुरपणी करणारी बागतदारी फार महत्वाची. तुमच्या पिकाच्या भोवती कोणते झाडं आहे? वाघनकी आहे का? शिपरूट आहे का? हरळ आहे का? केनपूट आहे का? लवाळ आहे? हे गवत असतं कोणतं आहे? ती खुरपणारी असं. राजमाता जिजाऊन
राजांच्या बाजूचे नको ते तण कुरपले, काढून टाकलं. निवडून तण शेती करावी जतन, नाही तरी नासून जाय. नासून जायला कारण आळसची एक कारण. आळस हे कारण आहे माय बापांनो. आणि म्हणून